नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो शेतीत खूप महत्त्वाचा आहे, पण खरं सांगायचं तर त्याबद्दल गैरसमजही तितकेच जास्त आहेत. विषय आहे पिकांसाठी वापरले जाणारे तथाकथित ग्रोथ हॉर्मोन्स. हो, याच एका शब्दामुळे आपल्या मनात आणि बाजारात जो काही गोंधळ उडालेला आहे ना, तोच गोंधळ आज आपण मुळापासून समजून घेऊन दूर करणार आहोत. विचार करा, जेव्हा आपण कृषी सेवा केंद्रात जातो, काय दिसतं आपल्याला? समोर मांडलेल्या त्या रंगीबेरंगी आकर्षक नावांच्या बाटल्या, नाही का? आणि ज्या बाटलीवर लिहिलंय पिकाची जबरदस्त वाढ होईल, फुलांचा नुसता पाऊस पडेल, फळांचा आकार मोठा होईल किंवा उत्पन्न थेट दुप्पट होईल, अशा प्रत्येक बाटलीला आपण काय म्हणतो? सरळ सरळ हॉर्मोन. पण खरंच त्या प्रत्येक बाटलीत हॉर्मोन असतं का, की त्यात काहीतरी वेगळंच असतं? ह्याच एका प्रश्नामध्ये खरं तर आपल्या नफ्या तोट्याचं सगळं गणित दडलेलं आहे. हॉर्मोन म्हणून विकली जाणारी प्रत्येक गोष्ट ही हॉर्मोन नसते. आणि हाच तो गैरसमज आहे जो आपल्या पिकासाठी आणि आपल्या खिशासाठी सगळ्यात जास्त धोकादायक ठरू शकतो. हे शब्द जास्त वाढ, जास्त फुलधारणा, भरघोस उत्पन्न, हे शब्द ऐकूनच आपण भारावून जातो. या आकर्षक शब्दांच्या आणि मोठ्या मोठ्या दाव्यांच्या मागे दडलेलं सत्य तरी काय आहे? मार्केटिंग आणि जाहिरातींचा इतका मारा आपल्यावर होतो की आपण त्या उत्पादनाच्या मागे असलेलं मूळ विज्ञान, त्याचा मूळ पायाच विसरून जातो. कोणतीही बाटली जी पिकाच्या वाढीचं, हिरवेपणाचं किंवा उत्पादनाचं आश्वासन देते, तिला हॉर्मोन समजण्याची एक मोठी चूक आपल्याकडून नकळतपणे घडते. पण आज आपण थांबूया आणि या बाटल्यांच्या आतमध्ये डोकावून पाहूया की त्यात नेमकं असतं तरी काय. आता हे नीट अगदी शांतपणे समजून घेऊया. बाजारात हॉर्मोन या एकाच नावाने ज्या बाटल्या विकल्या जातात ना, त्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं असू शकतात. बघा, काहींमध्ये असतात खरे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स म्हणजेच PGRs. हे असे घटक आहे जे वनस्पतीच्या शारीरिक क्रियांवर थेट नियंत्रण ठेवतात. काहींमध्ये असतात बायोस्टिम्युलंट्स, जसं की समुद्री शेवाळाचा अर्क, ॲमिनो ॲसिड किंवा ह्युमिक ॲसिड. हे पिकाला ताणतणावात मदत करतात आणि त्याची नैसर्गिक शक्ती वाढवतात. अनेक बाटल्या तर चक्क फक्त मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्यांची मिश्रणं असतात. म्हणजे काय? तर झिंक, बोरॉन, फेरस ज्यांची कमतरता असेल तर पिकाची वाढ थांबते. आणि काही उत्पादनं तर केवळ टॉनिक या नावाखाली विकली जातात, ज्यांच्या मागे नेमकं कोणतं शास्त्रीय कारण आहे हे सहसा स्पष्ट केलेलं नसतं. आता विचार करा, एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी एकाच हॉर्मोन नावाने विकल्या गेल्यामुळे आपला गोंधळ उडणं किती स्वाभाविक आहे. आणि या सगळ्या गोंधळाचा शेवट कुठं होतो? एका मोठ्या समस्येत. आपण चुकीचं उत्पादन पिकाच्या पूर्णपणे चुकीच्या अवस्थेत आणि चुकीच्या हेतूने वापरतो. म्हणजे बघा, पिकाला गरज असते पोषणाची आणि आपण फवारतो उत्तेजक. गरज असते ताण कमी करण्याची आणि आपण फवारतो वाढ नियंत्रक. मग याचा परिणाम काय होतो? एकतर पिकावर काहीच फरक दिसत नाही, आपला पैसा, वेळ आणि मेहनत सगळं वाया जातं. किंवा त्याहूनही वाईट म्हणजे पिकावर अनैसर्गिक विचित्र परिणाम दिसायला लागतात, ज्यामुळे आपल्या पिकाचं मोठं नुकसान होतं. म्हणूनच हा विषय मुळापासून समजून घेणं हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. चला, आता या विषयाच्या अगदी मुळाशी जाऊया आणि यामागचं विज्ञान अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्त्वाचं सत्य हे आहे की प्रत्येक वनस्पती, प्रत्येक झाड, प्रत्येक पीक नैसर्गिकरित्या स्वतःचे हॉर्मोन्स तयार करत असतं. हो, बाहेरून काहीही देण्याआधी आतमध्ये काय घडतंय हे समजून घेणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. मग हे वनस्पती हॉर्मोन म्हणजे नेमकं काय? तर हे वनस्पतीच्या शरीरात तयार होणारे नैसर्गिक संदेशवाहक आहेत. जणू काही तिचे स्वतःचे मॅनेजर. ते रक्तासारखे संपूर्ण वनस्पतीत फिरतात आणि प्रत्येक भागाला काय करायचं आहे, कसं करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं केव्हा करायचं आहे याचे संदेश पोचवतात. मुळं कधी वाढवायची, फुटवे कधी काढायचे, फुलं कधी आणायची, फळं कधी पिकवायची, ह्या सगळ्या निर्णयांवर या नैसर्गिक हॉर्मोनचं नियंत्रण असतं. आणि विशेष गोष्ट म्हणजे हे अत्यंत सूक्ष्म प्रमाणात म्हणजे PPM पार्ट्स पर मिलियन या एककात काम करतात. अगदी चिमूटभर, पण परिणाम मात्र जबरदस्त. वनस्पतींमध्ये मुख्यत्वे 5 प्रकारचे नैसर्गिक हॉर्मोन्स असतात. पहिले आहेत ऑक्झिन्स, जे प्रामुख्याने शेंड्याकडे तयार होतात आणि मुळांच्या वाढीला चालना देतात. दुसरे जिब्रेलिन्स, ज्यांच्यामुळे उसाच्या कांड्यांची लांबी वाढते किंवा द्राक्षाच्या घडाची आणि मण्यांची लांबी वाढायला मदत होते. तिसरे आहेत सायटोकायनिन्स, जे मुळांमध्ये तयार होतात आणि पेशी विभाजनाचं काम करतात, ज्यामुळे झाडाला नवीन फुटवे येतात किंवा फळांचा आकार वाढतो. चौथे इथिलीन, हे वायू स्वरूपातील हॉर्मोन आहे, जे फळं नैसर्गिकरित्या पिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि पाचवे ॲब्सिसिक ॲसिड, ज्याला ABA असंही म्हणतात. हे दुष्काळ किंवा पाण्याची कमतरता अशा ताणाच्या परिस्थितीत पानावरील छिद्र बंद करून पिकाला तग धरायला मदत करतं. हे 5ही हॉर्मोन्स एकमेकांशी बोलून मिळून मिसळून पिकाच्या संपूर्ण आयुष्यावर नियंत्रण ठेवतात. आता हा मुद्दा अत्यंत काळजीपूर्वक समजून घ्या.
कारण इथेच आपली सगळ्यात मोठी चूक होते. वनस्पती हॉर्मोन आणि खत या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. खत म्हणजे काय? खत हे वनस्पतीचं अन्न आहे, जसे की नत्र, स्फुरद, पालाश. तर हॉर्मोन हा तिला मिळणारा संदेश किंवा सूचना आहे. एक सोपं उदाहरण घेऊया. समजा एक मोठी फॅक्टरी आहे. फॅक्टरीला उत्पादन काढण्यासाठी कच्चा माल लागतो, बरोबर? ते म्हणजे खत. आणि फॅक्टरीतल्या कामगारांना म्हणजे वनस्पतीच्या पेशींना काय आणि कधी करायचं हे सांगायला एक मॅनेजर लागतो. तो मॅनेजर म्हणजे हॉर्मोन. आता मला सांगा, जर तुम्ही फॅक्टरीला कच्चा मालच पुरवला नाही आणि मॅनेजर फक्त ओरडून सूचना देत राहिला, तर उत्पादन निघेल का? कधीच नाही. तसंच आपल्या पिकाचं आहे. जर जमिनीत अन्नद्रव्यांचीच कमतरता असेल, पाण्याची कमतरता असेल, तर वरून नुसते संदेश म्हणजे हॉर्मोन्स फवारून काहीही उपयोग होणार नाही. उलट पिकावरचा ताण आणखी वाढू शकतो. आणि म्हणूनच हे एक वाक्य खरं तर प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या मनात अगदी कोरून ठेवलं पाहिजे. कोणतेही हॉर्मोन, कोणतंही PGR किंवा कोणतंही टॉनिक हे चांगल्या शेती व्यवस्थापनाची जागा कधीही घेऊ शकत नाही. अनेकदा हीच तर चूक होते. आपण एका बाटलीकडून, एका संदेशवाहकाकडून संपूर्ण शेती व्यवस्थापनाची अपेक्षा करतो. पण लक्षात ठेवा, तुमची चांगली जमीन, निरोगी मुळं, जमिनीतला सेंद्रिय कर्ब, संतुलित खत व्यवस्थापन, योग्य पाणी पुरवठा आणि कीड रोग नियंत्रण यांची जागा जगातली कोणतीही बाटली घेऊ शकत नाही. तुमचा पाया म्हणजे तुमची जमीन आणि पिकाचं मूळ आरोग्य जर पक्का असेल तर आणि तरच वरून फवारलेल्या उत्पादनांचा चांगला परिणाम दिसू शकतो. ठीक आहे, तर आपण हे समजून घेतलं की वनस्पती स्वतःचे हॉर्मोन्स बनवते आणि हॉर्मोन म्हणजे खत नाही. मग आता परत येऊया बाजारात विकल्या जाणाऱ्या त्या आकर्षक बाटल्यांकडे. त्यांचं वर्गीकरण नेमकं कसं करायचं आणि त्यांचा खरा अर्थ काय लावायचा ते आता सविस्तर पाहूया. बाजारातील या उत्पादनांना आपण मुख्य 4 गटांमध्ये विभागू शकतो. पहिला गट आहे खऱ्या प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स म्हणजेच PGRsचा. यामध्ये असे रासायनिक घटक असतात जे थेट वनस्पतीच्या नैसर्गिक हॉर्मोन्सच्या कार्याची नक्कल करतात किंवा त्यांच्या कामात हस्तक्षेप करतात. यांचा वापर करताना पिकाची अवस्था, वापरण्याचे प्रमाण आणि वेळ याचं अचूक ज्ञान असणं खूप गरजेचं आहे, कारण प्रमाण थोडं जरी चुकलं तरी पिकाचं मोठं नुकसान होऊ शकतं. दुसरा गट आहे बायोस्टिम्युलंट्सचा. यात समुद्री शेवाळ, अमिनो ॲसिड, ह्युमिक ॲसिड असे नैसर्गिक घटक येतात. हे थेट हॉर्मोनसारखं काम करत नाहीत, पण पिकाची नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती आणि ताण सहन करण्याची क्षमता वाढवतात. तिसरा गट आहे पोषणपूरकांचा म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट्सच्या मिश्रणांचा. अनेकदा बोरॉनच्या कमतरतेमुळे फुलगड होते आणि झिंकच्या कमतरतेमुळे शेंडावाढ थांबते. अशावेळी हे घटक दिल्यावर समस्या दूर होते. पण आपल्याला काय वाटतं की आपण फवारलेल्या हॉर्मोनमुळे फुलगळ थांबली. आणि चौथा गट आहे अस्पष्ट लेबल असलेल्या टॉनिक्सचा. यांच्या बाटलीवर दावे तर मोठे असतात, पण आतमध्ये नेमके कोणते घटक आहेत आणि ते कसं काम करतात याची स्पष्ट माहिती दिलेली नसते. अशा उत्पादनांपासून आपण नेहमी सावध राहायला हवं. महाराष्ट्रात हा गैरसमज विशेषतः जास्त उत्पन्न आणि जास्त खर्च असणाऱ्या पिकांमध्ये, म्हणजे आपली जी बागायती पिकं आहेत, द्राक्ष, डाळिंब, ऊस, केळी आणि भाजीपाला, ह्यांच्यामध्ये खूप महाग पडतो. कारण या पिकांमध्ये आधीच आपला खतांवर, फवारण्यांवर आणि मजुरीवर प्रचंड खर्च झालेला असतो. आणि अशावेळी एक चुकीचा निर्णय आपलं मोठं आर्थिक नुकसान करू शकतो. या पिकांमध्ये चुकीच्या वेळी आणि चुकीच्या उत्पादनाचा वापर हा फक्त वाढीवर नाही, तर फुलधारणा, फळधारणा, फळाचा आकार, गुणवत्ता, साखरेचा उतारा आणि बाजारातील किमतीवर थेट परिणाम करतो. उदाहरण घ्यायचं झालं तर ऊसामध्ये फुटवे वाढतील या आशेने फवारणी केली, पण जमिनीत हवा खेळती नसेल किंवा पालाशची कमतरता असेल तर अपेक्षित परिणाम मिळत नाही. उलट अवाजवी वाढलेला ऊस वाऱ्याने लोळण्याचा धोका वाढतो. द्राक्षामध्ये तर वेळ आणि प्रमाण चुकलं की सगळंच चुकतं. चुकीच्या वेळी जिब्रेलिक ॲसिड म्हणजे GA3 वापरल्यास घडाची रचना बिघडू शकते. डाळिंबामध्ये फुलगळ थांबवण्यासाठी अनेक फवारण्या होतात, पण 80% वेळेला मूळ कारण पाण्याचा ताण किंवा बोरॉन, कॅल्शियम सारख्या अन्नद्रव्यांची कमतरता असू शकतं. त्यामुळे ह्या पिकांमध्ये कोणतीही फवारणी करण्याआधी निदान करणं म्हणजे मूळ समस्येला ओळखणं हे खूप महत्त्वाचं आहे. मग या सगळ्या गोंधळातून मार्ग कसा काढायचा? घाबरून जायचं कारण नाही. आता आपण एका अशा व्यावहारिक साधनांकडे येऊया जे आपल्याला प्रत्येक वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करेल. ही एक प्रकारची शेतकऱ्याची सुरक्षा कवच चेकलिस्ट आहे, जी तुम्हाला अनावश्यक खर्चापासून आणि संभाव्य नुकसानीपासून नक्कीच वाचवेल. कोणतंही वाढवर्धक किंवा तथाकथित हॉर्मोनचं उत्पादन खरेदी करण्यापूर्वी दुकानदाराला किंवा स्वतःला हे 8 प्रश्न नक्की विचारा. पहिला,
यात मुख्य सक्रिय घटक कोणता आहे? जर उत्तर मिळालं नाही किंवा लेबलवर स्पष्टता नसेल तर ती एक धोक्याची घंटा आहे. दुसरा, हे पिकाच्या नेमक्या कोणत्या अवस्थेसाठी आहे? तिसरा, ही बाटली नेमकी कोणती समस्या सोडवणार आहे? वाढ, फुलधारणा की फळधारणा? आणि चौथा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न, माझ्या पिकाला खरंच आत्ता ती समस्या आहे का? पाचवा, माझं शेत आधीच पाण्याच्या तणावाखाली किंवा रोगाच्या प्रादुर्भावाखाली आहे का? कारण अशा स्थितीत या उत्पादनांचा फायदा होण्याऐवजी तोटाच होऊ शकतो. सहावा, हे इतर औषधांसोबत मिसळता येतं का? सातवा, हे वापरण्यामागे शास्त्रीय कारण काय आहे? आणि आठवा, हा निर्णय मी विज्ञानावर आधारित घेत आहे की केवळ बाजाराच्या प्रवाहाबरोबर किंवा शेजाऱ्यानं वापरलं म्हणून घेत आहे? या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळाल्यावरच खरेदीचा निर्णय घ्या. आता काही सामान्य चुका पाहूया ज्या आपण टाळल्याच पाहिजेत. पहिली चूक, प्रत्येक बाटलीला हॉर्मोन म्हणणं. दुसरी, मूळ समस्या खत पाण्याची असताना वरून महागड्या फवारण्या करणं. तिसरी, वेळेचं गणित न पाळणं म्हणजे चुकीच्या अवस्थेत फवारणी करणं. चौथी आणि सर्वात धोकादायक चूक, शेजाऱ्याच्या वेळापत्रकाची डोळे झाकून नक्कल करणं. लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या शेताची जमीन, पाण्याची उपलब्धता आणि व्यवस्थापन वेगळं असतं. त्यांच्यासाठी जे अमृत आहे ते आपल्यासाठी विष ठरू शकतं. पाचवी चूक, एकाच वेळी अनेक उत्पादने एकत्र मिसळून फवारणी करणं, ज्यामुळे पिकावर विपरीत परिणाम होऊ शकतो. आणि हो, नुसती दाट हिरवीगार वाढ म्हणजे उत्पादन वाढ नव्हे, संतुलित आणि उत्पादक वाढ महत्त्वाची आहे हे नेहमी लक्षात ठेवा. चला तर मग, या सर्व माहितीच्या आधारे आता निर्णय घेण्यासाठी एक नवीन, वैज्ञानिक आणि सोपी विचार करण्याची पद्धत तयार करूया. यापुढे कोणतंही असं उत्पादन वापरण्यापूर्वी या 5 पायऱ्यांमधून विचार करा. पहिली पायरी, माझं पीक मी देणार असलेल्या उत्पादनाला प्रतिसाद देण्याच्या स्थितीत आहे का? ते निरोगी आहे का की तणावाखाली आहे? दुसरी पायरी, सध्या माझ्या पिकाची नेमकी अवस्था कोणती आहे? वाढीची, फुलांची, फळधारणेची की पक्वतेची? तिसरी पायरी, माझ्या पिकाला सध्या जाणवणारी खरी समस्या कोणती आहे? वाढ खुंटली आहे, फुलगळ होते की फळाचा आकार वाढत नाहीये? चौथी पायरी, मी जे उत्पादन वापरणार आहे ते या समस्येवर नेमकं कसं काम करतं? ते पोषण देतंय, शारीरिक क्रियेत बदल घडवतंय की ताण कमी करतंय? आणि पाचवी आणि सर्वात व्यावहारिक पायरी, या उत्पादनावर होणारा खर्च आणि त्यातून मिळणारा संभाव्य फायदा यांचा ताळमेळ बसतोय का? जर या 5ही प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे असतील तरच तुमचा निर्णय योग्य ठरेल. तर आजपासून आपल्याला आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत एक मोठा आणि खूप महत्त्वाचा बदल करायचा आहे. मी कोणता हॉर्मोन फवारावा हा जुना, उत्पादनावर आधारित प्रश्न आता विसरून जा. त्याच्या जागी एक नवीन, गरजेवर आधारित प्रश्न स्वतःला विचारायला सुरुवात करा. माझ्या पिकाला या क्षणी, या अवस्थेत नेमकी कशाची गरज आहे? गरज पोषणाची आहे, पाण्याची आहे, कीड रोग नियंत्रणाची आहे की एखाद्या विशिष्ट शारीरिक क्रियेला चालना देण्याची आहे? जेव्हा आपण हा प्रश्न विचारू तेव्हाच आपल्याला योग्य उत्तर आपोआप मिळेल. आणि हा एक प्रश्न आपले अनेक अनावश्यक खर्च वाचवेल आणि आपला नफा निश्चितपणे वाढवेल. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या या सविस्तर विश्लेषणाचा सार अगदी सोपा आहे. ग्रोथ हॉर्मोन आणि ग्रोथ रेग्युलेटर या नेहमीच सारख्याच गोष्टी नाहीत. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे हॉर्मोन म्हणून विकलं जाणारं प्रत्येक उत्पादन हे खरं हॉर्मोन नसतं. काही उत्पादनं योग्य वेळी वापरल्यास उपयुक्त ठरतात, काही आधार देणारी असतात, तर काहींचा वापर टाळलेलाच बरा. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही बाटली, तिचं लेबल किंवा तिच्यावरचे दावे हे तुमच्या शेतीच्या मूळ विज्ञानापेक्षा म्हणजेच शेतीशास्त्रापेक्षा मोठे नाहीत. आपला निर्णय बाटलीच्या डिझाईनवर, दुकानदाराच्या बोलल्यावर किंवा आकर्षक जाहिरातीवर नाही, तर पिकाच्या गरजेच्या विज्ञानावर आणि आपल्या शेतातील प्रत्यक्ष परिस्थितीवर आधारित असावा. जर हे विश्लेषण आपल्याला उपयुक्त वाटलं असेल आणि आपल्या विचारांना एक नवी, स्पष्ट दिशा मिळाली असेल, तर ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण हा गोंधळ आपल्या जवळजवळ प्रत्येक गावात आहे. जर या माहितीने तुमच्या ज्ञानात भर घातली असेल तर या प्रयत्नाला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही महत्त्वाची माहिती शेअर करा. धन्यवाद.